महाराष्ट्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने शिक्षक बदली व्यवस्थापन प्रणालीसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे. या व्हिडिओमध्ये गटशिक्षण अधिकाऱ्यांनी रिक्त पदांची यादी पोर्टलवर कशी अद्ययावत करायची त्याची माहिती आपण घेणार आहोत व त्याआधी काही संज्ञांच्या व्याख्या व त्यांचा अर्थ समजावून घेणार आहोत. सँक्शन पोस्ट म्हणजे मंजूर पदे, संच मान्यतेप्रमाणे ठरवून दिलेली त्या शाळेतील मंजूर पदे. सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे मंजूर कार्यरत पदे, समानीकरण केल्यानंतर त्या शाळेतील वास्तविक कार्यरत पदे. करंट वर्किंग पोस्ट विद्यमान कार्यरत पदे, सध्या कार्यरत असलेले त्या शाळेतील शिक्षक ज्यांची नोंद पोर्टलवर आहे अशा शिक्षकांची संख्या सिस्टीममधून दिली जाईल. अदर वर्किंग पोस्ट इतर कार्यरत पदे, सध्या कार्यरत असलेले पण ज्यांची नोंद पोर्टलवर नाही अशा शिक्षकांची संख्या गटशिक्षण अधिकाऱ्यांनी भरायची आहे. कंपल्सरी वेकन्सी समानीकरणाची पदे, ही संख्या सिस्टीममधून ठरवून दिली जाईल. क्लिअर वेकन्सी निव्वळ रिक्त जागा, ही संख्यासुद्धा सिस्टीममधून दिली जाईल. समानीकरणाची पदे व निव्वळ रिक्त जागा कशा प्रकारे ठरवल्या जातील हे उदाहरणाद्वारे समजून घेऊया. उदाहरणार्थ, एका शाळेत प्राथमिक शिक्षकांची मंजूर पदे 10 आहेत व समानीकरणाची पदे 2 ठेवायची असतील तर मंजूर कार्यरत पदे 8 होतील. येथे तुम्हाला मंजूर पदे व मंजूर कार्यरत पदे भरावयाची आहेत, परंतु प्रत्यक्षात तेथे सध्या कार्यरत शिक्षक 4 आहेत ज्यांची नोंद पोर्टलमध्ये आहे. ही संख्या पोर्टलद्वारे दिली जाईल, परंतु तेथे कार्यरत असलेले इतरही 4 शिक्षक आहेत यांची नोंद पोर्टलवर नाही आहे. ही संख्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना भरायची आहे, म्हणजेच एकूण कार्यरत पदे 8 होतील. त्या शाळेत मंजूर कार्यरत पदे पण 8 आहेत, त्यामुळे निव्वळ रिक्त जागा 0 आहे, कारण समानीकरणाची रिक्त पदे तेथे आपल्याला ठेवणे आवश्यक आहे. पण जर एकूण कार्यरत पदे 6 असतील व मंजूर कार्यरत पदे 8 आहेत तर तेथे निव्वळ रिक्त जागा 2 होतील. ही संख्या सिस्टीम कॅल्क्युलेट करून देईल व समानीकरणाची 2 पदे ठेवण्यात येतील. रिक्त पदांची यादी अद्ययावत करण्यासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांना पोर्टलवर लॉग इन करावे लागेल. डाव्या मेनूतील इंट्रा डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक केले की वेकन्सी लिस्ट हा टॅब दिसेल. त्यावर क्लिक केले की स्क्रीनवर वेकन्सी लिस्ट रिक्त पदांची यादी दिसू लागेल. ती अद्ययावत करण्यासाठी गटशिक्षण अधिकाऱ्यांना सिलेक्ट मीडियमच्या फिल्टरमधून माध्यम निवडावे लागेल व यू डायस क्रमांक टाकला की ज्या शाळेची यादी अद्ययावत करायची आहे ती शाळा दिसू लागेल. स्क्रीनवर डाव्या बाजूला त्या शाळेच्या नावासमोर एडिट बटन दिसेल. त्यावर क्लिक केले की एक फॉर्म स्क्रीनवर दिसेल. त्यामध्ये त्या शाळेचे नाव, यू डायस क्रमांक, त्या शाळेचा प्रकार म्हणजे ती शाळा अवघड क्षेत्रातील आहे किंवा नाही आणि शाळेचा तालुका दिसेल. या फॉर्ममध्ये मुख्याध्यापक, प्राथमिक शिक्षक, विषय शिक्षक विज्ञान गणित, विषय शिक्षक भाषा, विषय शिक्षक समाजशास्त्र यांची मंजूर पदे भरावयाची आहेत. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक केले की सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे मंजूर कार्यरत पदे भरावयाची आहेत. त्यानंतरचा फॉर्म म्हणजे करंट वर्किंग पोस्टचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या शाळेत सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांची संख्या म्हणजेच विद्यमान कार्यरत पदे दिसू लागतील. त्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक केले की अदर वर्किंग पोस्ट म्हणजेच इतर कार्यरत पदे हा फॉर्म दिसेल. शाळेतील इतर कार्यरत पदांची संख्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना भरायची आहे. त्यानंतर नेक्स्ट केले की क्लिअर वेकन्सी म्हणजेच निव्वळ रिक्त पदांची संख्या फॉर्ममध्ये दिसेल. ही संख्या सिस्टीम दाखवेल. त्यापुढचा फॉर्म हा कंपल्सरी पोस्ट म्हणजेच समानीकरणाची पदे यांचा असेल. ही संख्या पण सिस्टीमने कॅल्क्युलेट करून दाखवलेली असेल. अपडेट बटनवर क्लिक केले की त्या शाळेची यादी पोर्टलवर अद्ययावत होईल. स्क्रीनवर तुम्हाला त्या शाळेसमोर तुम्ही अद्ययावत केलेली व सिस्टीमने दिलेली रिक्त पदांची यादी दिसेल. यामध्ये सँक्शन पोस्ट म्हणजे मंजूर पदे, सँक्शन वर्किंग पोस्ट म्हणजे मंजूर कार्यरत पदे, अदर वर्किंग पोस्ट इतर कार्यरत पदे, कंपल्सरी पोस्ट समानीकरणाची पदे
करंट वर्किंग पोस्ट म्हणजे विद्यमान कार्यरत पदे, टोटल करंट वर्किंग पोस्ट म्हणजे एकूण विद्यमान कार्यरत पदे, संभाव्य रिक्त जागा व करंट क्लिअर पोस्ट म्हणजे निव्वळ रिक्त जागा दिसतील. अशा प्रकारे तालुक्यातील सर्व शाळांची रिक्त पदांची यादी अद्ययावत करून सेंड टू ईओ या बटनवर क्लिक केले की रिक्त पदांची यादी शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल. एकदा सेंड टू ईओ बटनवर क्लिक केले की गट शिक्षण अधिकाऱ्यांना यादीमध्ये कुठलेही बदल करता नाही येणार. ही यादी आता शिक्षण अधिकाऱ्यांना त्यांच्या लॉग इनमध्ये दिसू लागेल. शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचे लॉग इन केल्यावर डाव्या मेनूतील इंट्रा डिस्ट्रिक्ट या टॅबवर क्लिक केले की वेकन्सी लिस्टचा टॅब दिसेल व त्यावर क्लिक केले की रिक्त पदांची यादी दिसू लागेल. त्यांना त्यांच्या जिल्ह्यातील तालुकानिहाय व माध्यमनिहाय यादी पाहता येईल. तालुक्याच्या फिल्टरमध्ये हवा तो तालुका टाकून व हवे ते माध्यम निवडून त्यांना यादी पाहता येईल. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी पाठवलेली त्यांच्या तालुक्यातील रिक्त पदांची यादी त्यांच्या माहितीसाठी व संदर्भासाठी दिसेल. त्यांना ही यादी पडताळून घ्यायची आहे. त्यांना या यादीत कुठलेही बदल करता नाही येणार, पण जर का यादी त्यांना योग्य वाटली नाही तर त्यांना ती यादी रद्द करता येईल. याकरिता त्यांना रिजेक्ट हा पर्याय दिलेला आहे. रिजेक्ट बटनवर क्लिक केले की एक पॉपअप विंडो तुमच्या स्क्रीनवर दिसेल. त्यामधून ज्या तालुक्याची यादी रद्द करायची आहे तो तालुका तुम्हाला निवडायला लागेल. सबमिट केले की त्या तालुक्याची रिक्त पदांची यादी रद्द होईल. ज्या तालुक्याची यादी रद्द केली आहे त्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना ईमेलद्वारे कळवण्यात येईल. त्यांनी आपल्या पोर्टलमध्ये लॉग इन केल्यावर वेकन्सी टॅबवर क्लिक केल्यावर पुन्हा एकदा एडिट बटन सक्रिय झालेले दिसेल व त्यांना पुन्हा एकदा वेकन्सी लिस्ट अद्ययावत करता येईल. शिक्षण अधिकाऱ्यांकडे सर्व तालुक्याच्या रिक्त पदांच्या याद्या आल्यावर त्यांच्या लॉग इनमधील सेंड टू सीईओ हा टॅब सक्रिय होईल व त्यावर क्लिक केले की रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जाईल. मुख्य कार्यकारी पोर्टलवर लॉग इन करतील. त्यांनाही त्यांच्या जिल्ह्यातील ही यादी तालुकानिहाय व माध्यमनिहाय पाहता येईल. तसेच UDIS क्रमांक किंवा शाळेच्या नावाने ही शोधता येईल. पब्लिश बटनवर क्लिक केले की ते त्यांच्या जिल्ह्यातील रिक्त पदांची यादी जाहीर करतील. ही यादी शिक्षक, गटशिक्षण अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आपापल्या लॉग इनला पाहू शकतील व PDF फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करू शकतील. ही रिक्त पदांची यादी प्रत्येक प्रवर्गाच्या बदलीनंतर अद्ययावत करून पुन्हा जाहीर केली जाईल. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये विशेष संवर्ग 1 व 2 यांना अर्ज कसा करायचा याची माहिती दिलेली असेल. तेव्हा लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.